नमस्कार मित्रांनो. आजकाल प्रत्येक दुसऱ्या घरात एक त्रास खूप सामान्य झाला आहे आणि तो म्हणजे गुडघेदुखी आणि पाठदुखी. काही लोक म्हणतात बसल्यावर उठताना गुडघे खूप दुखतात. काही म्हणतात जिने चढताना पाय साथ देत नाही. तर काही लोक सांगतात कंबर इतकी दुखते की वागताही येत नाही. हा त्रास फक्त वृद्धांनाच होतो असे नाही. आजकाल तरुण, महिला, ऑफिसमध्ये बसून काम करणारे, घरकाम करणाऱ्या स्त्रिया, जास्त वजन असलेले लोक सर्वांनाच हा त्रास दिसतो. सुरुवातीला लोक दुर्लक्ष करतात, थोडं दुखतंय म्हणून सहन करतात. पण हळूहळू चालणे, बसणे, उठणे, झोपणे, जिने चढणे, काम करणेही कठीण होऊ शकते. म्हणून आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. गुडघेदुखी का होते? पाठदुखी का होते? कोणती लक्षणे गंभीर असतात? घरच्या घरी कोणते उपाय करता येतात? आहार कसा असावा? कोणत्या चुका टाळाव्यात? डॉक्टरांकडे कधी जावे? म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सुरुवातीला पाहूया गुडघेदुखी म्हणजे काय. मित्रांनो, गुडघा हा आपल्या शरीरातील खूप महत्त्वाचा सांधा आहे. आपण चालतो, धावतो, बसतो, उठतो, पायऱ्या चढतो, या प्रत्येक हालचालीत गुडघ्याचा वापर होतो. म्हणजेच गुडघा व्यवस्थित असेल तरच आपले चालणे व्यवस्थित राहते. जेव्हा गुडघ्यात वेदना होतात, वाकवताना त्रास होतो, चालताना कटकट आवाज येतो, सूज येते, तेव्हा आपण त्याला गुडघेदुखी म्हणतो. काही लोकांना सुरुवातीला फक्त जिने चढताना त्रास होतो. काहींना सकाळी उठल्यावर गुडघा कडक झाल्यासारखा वाटतो. काहींना जास्त वेळ बसून उठताना खूप त्रास होतो. हे सर्व सुरुवातीचे संकेत असू शकतात. गुडघेदुखीची कारणे. वाढते वय. वय वाढत गेल्यावर शरीरातील सांध्यामधील ग्रीस कमी होऊ लागते. गुडघ्यातील कार्टिलीज हळूहळू झिजू लागते. यामुळे हाडांवर ताण येतो आणि चालताना वेदना सुरू होतात. म्हणूनच 50 नंतर अनेकांना गुडघेदुखीची तक्रार सुरू होते. 2. वजन जास्त असणे. मित्रांनो, शरीराचे वजन जितके जास्त तितका जास्त भार गुडघ्यावर येतो. प्रत्येक पावलावर गुडघ्याला शरीराचे वजन उचलावे लागते. जर वजन वाढले असेल तर गुडघा लवकर झिजतो. म्हणूनच लठ्ठ लोकांमध्ये गुडघेदुखी खूप जास्त प्रमाणात दिसून येते. 3. कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी ची कमतरता. हाडे मजबूत ठेवण्यासाठी कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी खूप गरजेचे आहे. जर शरीरात याची कमतरता असेल तर हाडे कमजोर होतात, सांधे दुखू लागतात, स्नायूही कमजोर होऊ लागतात. विशेषतः महिलांमध्ये हे जास्त दिसते. 4. जास्त वेळ उभे राहणे. ज्यांचे काम दिवसभर उभे राहून असते, जसे शिक्षक, दुकानात काम करणारे, कारखान्यातील कामगार, त्यांच्या गुडघ्यावर सतत ताण येतो. यामुळे सूज, वेदना आणि स्टेपनेस होऊ शकतो. 5. चुकीची बसण्याची सवय. जमिनीवर पाय दुमडून बसणे, उकिडवे बसणे, अचानक उठणे, या सवयीमुळे गुडघ्यावर जास्त दबाव येतो. 6. जुनी दुखापत. पूर्वी पडणे, मार लागणे, फ्रॅक्चर झालेले असेल तर नंतरच्या काळात गुडघेदुखी वाढू शकते. गुडघेदुखीची लक्षणे. चालताना दुखणे, जिने चढताना त्रास, बसल्यावर उठताना वेदना, गुडघ्यात कटकट आवाज, सूज येणे, सकाळी स्टेफनेस, जास्त चालल्यावर त्रास वाढणे, गुडघा पूर्ण वाकत नाही, कधी-कधी गुडघा लॉक झाल्यासारखा वाटतो. जर ही लक्षणे सतत असतील तर लक्ष देणे गरजेचे आहे. पाठदुखी म्हणजे काय? मित्रांनो, आजकाल पाठदुखी हा खूप कॉमन त्रास आहे. ऑफिसमध्ये बसून काम करणारे, मोबाईल वापरणारे, गाडी जास्त चालवणारे, वजन उचलणारे, घरकाम करणाऱ्या स्त्रिया, सर्वांनाच हा त्रास होताना दिसतो. पाठीच्या वरच्या भागात, मधल्या भागात किंवा कमरेत वेदना होणे म्हणजेच पाठदुखी. तर पाठदुखीची कारणे काय आहेत? तर 1. जास्त वेळ बसणे. तासनतास खुर्चीवर बसून काम केल्याने पाठीचे स्नायू स्टीफ होतात. विशेषतः लॅपटॉपवर काम करणाऱ्यांना हा त्रास खूप होतो. 2. चुकीची बसण्याची पद्धत. वाकून बसणे, मोबाईल खाली बघत राहणे, खुर्चीवर तिरके बसणे, यामुळे कंबर आणि मान दोन्हीवर ताण येतो. 3. जड वजन उचलणे. अचानक जड वस्तू उचलणे, वाकून उचलणे, यामुळे स्नायू ताणले जाऊ शकतात. 4. व्यायामाचा अभाव. हालचाल कमी असेल तर स्नायू कमजोर होतात. कमजोर स्नायूमुळे पाठदुखी वाढते. 5. वजन वाढणे. पोटाची चरबी वाढल्याने कमरेवर ताण वाढतो. 6. ताणतणाव. हो, मानसिक ताणामुळेही स्नायूमध्ये स्टिफनेस येऊ शकतो. पाठदुखीची लक्षणे. कमरेत दुखणे, वाकताना वेदना, उठताना त्रास, जास्त वेळ बसता येत नाही, पाठीत जळजळ, पायात झिंझिण्या, स्टिफनेस, चालताना त्रास. आता बघूया धोक्याची लक्षणे. जर ही लक्षणे असतील तर लगेच डॉक्टरांकडे जा. पाय सुन्न होणे, पायात कमजोरी, लघवीवर नियंत्रण कमी, तापासोबत वेदना, रात्री झोपेतही तीव्र वेदना, अचानक वजन कमी होणे. गुडघेदुखीवर घरगुती उपाय. 1. गरम पाण्याचा शेक. दिवसातून 10 ते 15 मिनिटे शेक दिल्यास आराम मिळू शकतो. 2. वजन कमी करा. फक्त 4 ते 5 किलो वजन कमी झाले तरी गुडघ्यावर ताण कमी होतो.
3. हलका व्यायाम. डॉक्टरच्या सल्ल्याने गुडघ्याचा व्यायाम करा. 4. हळदीचे दूध. हळदीत सूज कमी करणारे गुणधर्म असतात. 5. मेथी दाणे. भिजवून खाल्ल्यावर काही लोकांना यामुळेही आराम मिळू शकतो. घरगुती उपाय पाठदुखीवर. 1. गरम शेक. स्नायू रिलॅक्स होतात. 2. योग्य पोश्चर. बसताना पाठ सरळ ठेवा. 3. जास्त वेळ बसू नका. दर 30 मिनिटांनी उठा. 4. चालणे. 20 ते 30 मिनिटे रोज चाला. 5. स्ट्रेचिंग. हलके स्ट्रेचिंग पण खूप उपयोगी असते. तर आहार कसा असावा? तर दूध, दही, ताक, तीळ, बदाम, हिरव्या भाज्या, डाळी, अंडी, सूर्यप्रकाश, फळे यामध्ये खूप महत्त्वाचे असतात. तर काय टाळावे यामध्ये? वजन वाढू देणे, दिवसभर बसणे, व्यायाम टाळणे, जंक फूड करणे, दुखत असूनही दुर्लक्ष करणे, चुकीची बसण्याची सवय ठेवणे. महिलांना जास्त त्रास का होतो? तर कॅल्शियम कमी, हॉर्मोन्समध्ये बदल, घरकामाचा ताण, स्वतःकडे दुर्लक्ष करणे, व्यायामाचा अभाव असणे. वृद्धांसाठी खास टिप्स. आधार घेऊन चालणे, घसरणे टाळा, रोज हलका व्यायाम करा, सूर्यप्रकाश घ्या, डॉक्टरांच्या सल्ल्याने सप्लिमेंट्स घ्या. वर आपण महत्त्वाचे मुद्दे जाणून घेतले आहे. मित्रांनो, गुडघेदुखी आणि पाठदुखी हे नशिबात आहे असे समजू नका. योग्य वेळी काळजी घेतली तर वजन नियंत्रणात ठेवले, व्यायाम केला तर मोठा त्रास टाळता येतो. आजपासून चालायला सुरुवात करा, बसण्याची पद्धत सुधारा, शरीराची काळजी घ्या, कारण चालणं थांबलं तर आयुष्याची मजा थांबते. हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि ज्यांना हा त्रास आहे त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा. धन्यवाद.